मागच्या आठवड्यात म्हणजे शनिवारपर्यंत अगदी अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर बऱ्यापैकी वाढलेच नाही, तर ज्याला तेजी म्हणता येईल अशा पद्धतीने दरवाढ झाली. अनेक ठिकाणी ₹9 ते ₹12पर्यंत ही वाढ झाली आणि सगळ्या राज्याच्या जर सरासरीचा विचार केला तर ते साधारण ₹200 सगळ्या राज्याचे सरासरीचे दर बाजारामध्ये वाढलेले दिसून येत आहेत. आता शेतकरी विचारत आहेत की पुढच्या आठवड्यात म्हणजे 23 ऑगस्टपर्यंत ही तेजी टिकून राहील का? की बाजारभावात वाढ होईल, तेजी येईल, स्थिरता राहील की आणखी कमी होणार? या सगळ्यांची अगदी सविस्तर डेटा आधारित शास्त्रीय माहिती आपण नेहमीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, रविवार विशेषमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे रविवार, तारीख आहे 16 ऑगस्ट 2026. रविवार विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मधल्या काही याच्यामध्ये थोडंसं निवेदन करतो. आपण एक IT च्या टीमसोबत काम करत होतो आणि त्यांनी आपल्याला आणखी एक सुधारित मॉडेल दिलेलं आहे बाजारभावाच्या विश्लेषणाच्या संदर्भात. असंख्य डेटा, असंख्य माहिती, असंख्य विश्लेषणाचे मॉडेल याच्यावर सगळ्या गोष्टी करून त्यामुळे त्या कंपनीची टीम आणि ॲग्रोशिवारची टीम अशी सगळी एकत्र करून मागच्या 2 आठवड्यापासून आपण मेंबरशिपमध्ये त्या पद्धतीचे व्हिडिओ आणि तसे प्रेडिक्शन किंवा तसं विश्लेषण देत आहोत आणि त्याचाच काही भाग रविवार विशेषमध्ये सुद्धा देतो आहे. त्यामुळे ही आत्ताची जी माहिती येते केवळ माझ्या एकट्याची नव्हे, तर एका 7 ते 8 जणांच्या टीमची मेहनत आहे. तिथून आपण हे करतो आहोत. ॲग्रोशिवार हे अतिशय गंभीरपणे या बाजार माहिती सक्षमीकरण आणि विश्लेषणाकडे पाहतो. मला काय वाटतं, माझा काय अंदाज आहे, मी 10 वर्ष बाजारात आडत्याकडे नोकरीला होतो म्हणून मी काहीतरी तुम्हाला सांगतो म्हणजे मी एकदमच ग्रेट झालो, किंवा आडते दलाल, व्यापारी किंवा तथाकथित विश्लेषक यांच्या आधारे न सांगता डेटा काय सांगतो, बाजारातली आवक काय सांगते, ग्राउंडवरची परिस्थिती काय आहे, हे सगळं विचारात करून आपण माहिती सांगत असतो. इथं बसल्या बसल्या माहिती सांगत नाही, तेही तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे हा व्हिडिओ किती महत्त्वाचा आहे आणि त्याला किती मेहनत आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि त्याचे फायदे पण होताना दिसते आहे, याचा मला आनंद आहे. तर या आठवड्यात काय झालं की आवक घटली, ही मुख्य कारण आहे. हवामान आणि आवक अशा सगळ्या गोष्टीत आपण बघणारच आहोत. जिल्हावार कुठे तेजी मंदी येणार ते पण बघणार आहोत. काय तुम्हाला ते सगळ्याची कल्पना येईल. तर सुरुवातीला भाववाढ होत असताना दुसऱ्या बाजूला आवक घटत होती. मुख्य जे बाजार समित्या होत्या तिथे आवक कमी झालेली दिसली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिक पट्टा, जिथे कांद्याची आवक 1.5 लाख 2 लाख अशीच राहिलेली आहे, ती कमी झाली आणि या सगळ्या याच्यातनं आवक घटल्यामुळे बाजाराला आधार मिळाला. त्यामुळे मुख्य किल्ली, तेजीची जी किल्ली होती ती होती आवक आणि आवकेतली घट. आता याचा अर्थ काय झाला की शेतकऱ्यांनी कांदा जर बाजारात आणला असता तरी बाजारातील पुरवठ्याच्या तुलनेत एकूण जे आहे आवक ती कमीच राहिली असती. पण आवक कमी तर बाजाराला भाव जास्त आणि तेजी वाढणं वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत, या सगळ्यामध्ये या आठवड्यात आणखी 1-2 घटना घडलेल्या आहेत. त्यातलं काय आहे ते म्हणजे हवामान हा पण एक घटक या आठवड्यात कारणीभूत ठरलेला आहे. मागच्या काही आठवड्यात नाशिक आणि कांद्याच्या पट्ट्यामध्ये अहिल्यानगर, पुणे असेल काही भागामध्ये पावसाने सलग हजेरी लावली. ढगाळ हवामान आहे आणि पुढच्या आठवड्याचं हवामान काय ते पण मी सांगतो की त्याचा परिणाम काय झाला की शेतकऱ्यांनी पावसामुळे पण आवक कमी केली आणि ज्यांनी आवक वाढवली त्यांचा कांदा हवामानामुळे, आर्द्रतेमुळे खराब होण्याच्या मार्गावर होता. त्यामुळे ती आवक वाढलेली दिसून येते आहे. म्हणूनच व्यापारी असं सांगतायत की ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज कांदा बाजारात जास्त येतोय, चांगल्या प्रतीचा कांदा कमी येतोय. असं असूनही एका बाजूला मागणी आहे, दुसऱ्या बाजूला आवक कमी आहे. ठीक आहे, हा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. हे कशासाठी, जर तुम्ही आवक वाढवली या आठवड्यात, समजा आले बाबा काहीतरी ₹40 कुठेतरी व्हिडिओ बघितला आणि आवक घेऊन आले 10-12 ट्रॅक्टर,
एवढा माल नाही आहे कोणाकडे, पण आणलाच. तर अशा स्थितीमध्ये सगळ्यांनी जर विचार केला असा आवक वाढवण्याचा, तर बाजारावर दबाव येऊ शकतो, हे तुम्ही लक्षात घ्या. आता हवामान काय सांगते ते बघूया. आता IMDच्या काल संध्याकाळचा जो अंदाज आहे किंवा हवामानाचं जे विश्लेषण आहे, 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस राहण्याची शक्यता आहे. 15 ते 18 ऑगस्ट म्हणजे कालचा दिवस होता, कालही पाऊस होता. आज 16, 17 आणि 18 या काळात मध्य महाराष्ट्रामध्ये जो कांदा पट्टा आहे तिथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर या 7ही दिवसात स्कॅटर्ड म्हणजे काही ठिकाणी पाऊस मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी आयसोलेटेड म्हणजे तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे काय होईल, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर पट्ट्यात पावसामुळे बाजारात कांदा आणण्याची गती काही दिवस कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवारपर्यंत या ठिकाणी जर पाऊस असेल तर कांद्याची आवक कमी होऊ शकते आणि त्याचाही फायदा जे आवक घेऊन येतील त्यांना होऊ शकतो. छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यामध्ये मात्र तुरळक पाऊस असणार, त्यामुळे पावसाचा आवकेवर फार परिणाम होणार नाही. काही ठिकाणी कोवळी उन्हं पडल्याचं चित्र आहे. अशा स्थितीमध्ये शेतकरी पुन्हा एकदा नव्या जोमानं किंवा जो थांबलेला होता तो कांदा आणू शकतो. हे महत्त्वाचं या सगळ्या गोष्टी. उगाच भाव वाढले, कमी झाले एवढं सांगत नाही, तर हे समजून घेऊन तुम्हाला सक्षम व्हायचं आहे. कारण या व्हिडिओचा वापर तुम्हाला भविष्यातही करायचा आहे, तात्पुरता नाही. सगळ्यात महत्त्वाचा भाग होता या भाववाढीच्या संदर्भात नाशिक जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यासारखी परिस्थिती होती. 9 ते 15 ऑगस्टच्या काळामध्ये इथे दर जे होते सरासरी नाशिक जिल्ह्यातले सरासरी दर 2605-2610 पर्यंत पोहोचले. आता मागच्या आठवड्याच्या तुलनेत ही जी सरासरीची दर आहे ही किती वाढ आहे माहिती का? तब्बल 21 ते 22% वाढ आहे. लासलगावचे जे दर आहे ते 2180 वरनं 2760 पर्यंत पोहोचले. तर पिंपळगावला जे दर आहेत ते पण 2900 रुपयापर्यंत पोहोचले. याचा अर्थ सगळ्या जिल्ह्यामध्ये 30 रुपयापर्यंत गेले असं नाही, 30 पर्यंत पोहोचले होते शनिवारपर्यंत. आणि जी आवक आहे लासलगावला ती 15,000 क्विंटलवरनं 8,000 क्विंटलपर्यंत कमी झाली दैनिक आवक सुमारे. त्यामुळे आता पुढची जी दिशा ठरेल त्यामध्ये हवामान आणि कांद्याची आवक हे महत्त्वाचे घटक राहणार आहे अजून पण. आता या सगळ्या याच्यामध्ये 23 ऑगस्टपर्यंत राज्याची संभाव्य कांदा रेंज काय असेल ते सांगून टाकतो. 2100 ते 2600 रुपये प्रति क्विंटल. संपूर्ण राज्यामध्ये कांद्याचे सरासरी दर राहतील 2100 ते 2600 रुपये या दरम्यान विकले जातील. किमान कमी असू शकतात, जास्तीत जास्त ते किती पण जाऊ शकतात. हा त्या बाजार समितीच्या नुसार आणि कांद्याची आवक आणि तुमची कांद्याची गुणवत्ता दर्जा चांगला असेल तर चांगले भाव मिळतील. मग ते 30ही मिळतील, 35ही मिळतील. आता हा सगळा भाग आहे. आता जिल्हावार दर कसे राहतील ते आपण बघूया. जिल्हावार जी माहिती आपण देतो, कांदा विकावा की ठेवावा, काय करायचं, बारीक बारीक टिप्स आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये काय रेंज राहील, अहिल्यानगरमध्ये काय राहील याचे अंदाज मागच्या आठवड्यात तरी साधारण 90 ते 95% बरोबर आलेत नाशिक जिल्ह्यात. नाशिक जिल्ह्यात असं झालं की आपण जो अंदाज दिला होता बाजारभावाचा त्याच्यापेक्षा 100 रुपयांनी बाजारभाव वाढले. तर वाढले आणि त्यातून अंदाज चुकला ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणून नाशिक जिल्ह्यात या मेंबरशिप व्हिडिओमध्ये मागच्या मेंबरशिप व्हिडिओमध्ये जे विश्लेषण दिलं होतं त्यामध्ये फक्त 90 ते 95% बरोबर आलं आहे असं आपण सांगू शकतो. पण कारण वाढलेले आहेत, कमी झाले असते तर गोष्ट वेगळी, पण चांगली गोष्ट आहे. जिल्हानिहाय पुढचा कल काय राहील ते आपण बघूया. अहिल्यानगरला वाढ होईल, अकोल्यामध्ये वाढ होईल. अकोला जिल्हा हे मी आता जिल्ह्याचं सांगतो आहे. अमरावतीमध्ये घट, बीडमध्ये घट होण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्हा वाढ होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर वाढ होण्याची शक्यता आहे, मजबूत वाढ होईल चंद्रपूरला. छत्रपती संभाजीनगर वाढ होईल. धाराशिव वाढ होण्याची शक्यता, धुळे वाढ होण्याची शक्यता, जळगाव वाढ होण्याची शक्यता.
कोल्हापूर, मुंबई आणि नागपूर इथे मात्र घट होऊ शकते. आता ते किती होईल, काय होईल ते तुम्हाला अंदाज येईल. अचूक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकता. नाशिकमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, चांगली वाढ होईल. पालघर वाढ, पुणे जिल्ह्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सांगली आणि सातारामध्ये घट होण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये वाढ होईल. आता जिथे जिथे घट होण्याची शक्यता आहे तिथे ती फार घट होऊन मंदी येईल का, तर नाही. या आठवड्याच्या तुलनेत भाव घटतील. कदाचित मागच्या आठवड्यात जो भाव मिळत होता सरासरी तसा मिळेल. आणि अचूक माहितीसाठी आपण कालचा व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर या सगळ्यांचा जो भाग आहे, आपण आवक, पाऊस, हवामान आणि असं जे मॉडेल एकत्र करून तुम्हाला सांगतो आहोत आणि त्याचा काय काय परिणाम होतील हे मी तुम्हाला तुमच्या पुढे ठेवलं आहे. आता एक गोष्ट महत्त्वाचं आहे की मागच्या आठवड्यात भाव वाढले म्हणजे या आठवड्यात ते आणखी वाढतील. म्हणजे मागच्या आठवड्यात 29 रुपये सरासरी नाशिकला गेली, म्हणजे या आठवड्यात ते 30 आणि 35 रुपये होतील, 5 रुपये 10 रुपये वाढतील असं समजणं धोकादायक आहे. विक्रीच्या याच्यासाठी हिंट देतो आहे. कांदा विका ठेवा हा तुमचा प्रश्न आहे, त्याचा डिस्क्लेमर दिलेला आहे. आम्ही कोणालाही आग्रह करत नाही, सांगत नाही. मात्र मेंबरशिप व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे. कारण तेजी असली किंवा भाव वाढले तर शेतकरी काय म्हणतात, थोडं थांबतो आणखी. त्या भाववाढीचा लगेच तो फायदा घेत नाही. आणि जर आवक वाढली काही याच्यामध्ये तर असं होतं की जी तेजी आहे ती कमी होते किंवा तेजीला लगाम लागू शकतो. त्यामुळे आवक मर्यादित ठेवणं आहे. अंतिम निष्कर्ष सांगतो आणि थांबतो. भाव वाढलेले आहेत, वाढणार आहेत. आवक कमी झालेली आहे. नाशिकमध्ये अधिक स्पष्टपणे तेजी दिसते आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाचा अडथळा राहू शकतो. त्यामुळे राज्याच्या सरासरी बाजारात पुढील काळात मंदी येण्याची शक्यता तर अजिबातच नाही. स्थिरता येण्याची शक्यता आहे. स्थिरतेकडनं थोडी तेजी वाढण्याचा कल आहे सगळ्या राज्याचा. काही बाजारात जिथं वाढ आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि अंतिम रेंज असेल 2100 ते 2600 या पद्धतीनं. जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल जिल्हावार किती दर असू शकतात आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या बाजार समितीमध्ये, तर तुम्ही परत एकदा सांगतो जॉईनच्या बटनावर क्लिक करून मेंबरशिप व्हिडिओ बघा. तिथे आपण सगळं सांगितलेलं आहे. जे चॅनलला नवीन आहे ते तातडीनं सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर पुढचे व्हिडिओ तुम्हाला त्या वेळेस मिळत जातील. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. जोडून राहा. धन्यवाद.